यावेळेस देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आलाय. ग्रेट शॉट. पावसाचं वातावरण तर झालंय, पाऊस पडायला देखील हवा, तेव्हाच तर रबर बॉल क्रिकेट ची मजा येईल. वेलकम जितू पेडणेकर. आज बऱ्याच दिवसातून रबर बॉल क्रिकेटसाठी मला तर वाटतं जितू पेडणेकर येत आहेत. जितू पेडणेकर यांच्या संघाची बांधणी कशी असेल. राजा बघा, आपण आपला कॅमेरा वर करा लगेच. चला राजा, नाही तर तेजस बघा, ते 24 तास बघतच असतात घर बसल्या. सुशल भोईर सांगतात ते आता सध्या कोण बघा, नुकताच क्या बात आहे. यावेळेस एक चांगला फटका सजवला गेलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती आपण पाहतो टोटल 11 वर आली आहे. 11 धावा धावफलकावर. नो +1. दिनेश मामा फ्रीड बॉल. येस, सुवर्ण संधी फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची मुभा. फ्रीड बॉल. चेतन डोने वेलकम. वेगवान बाहेर. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते. फ्रीड कंटिन्यू असेल म्हणजे सुवर्ण संधी फलंदाजाकरिता अद्यापही आहे. मोठा फटका खेळण्याची मुभा. धाव संख्या 12. 12 runs on the board. पुन्हा सोडून दिलाय. पुन्हा अवांतर धाव मिळते आणि धाव संख्या मात्र आता पुढे सरकत असताना टोटल स्कोर बोर्ड वर 13. चेतन ढोणे, पहिल्यांदा तुमच्या स्पर्धेमध्ये पाऊस पडेल असं वाटतंय, वातावरण झालेलं आहे. राज पाटील वेलकम. मॅट्रो मातार्डी आज मला तर वाटतं जितू 11 संघामध्ये खेळणार आहेत. संजू 11 मध्ये. क्या बात आहे. टर्फ नुकतं ते खूप चांगले खेळलेत. तर टुर्नामेंट अक्षरशः गाजवली आहे. प्लेअर द टुर्नामेंट मला तर वाटतं राज बरोबर प्लेअर द टुर्नामेंटचे दावेदार राहिले होते. आज सगळे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातले सगळे स्टारकास्ट. चेतन डोनेने खुल्या गटातली स्पर्धा ठेवली तर हे साहजिकच आहे. दुर्वेश मडवी कुठे आहेत बघा. चेतन बाबू. धावसंख्या आपण पाहतो आता 14. सलग 3 वाईट बॉल आल्यात म्हणजे बघा, नो बॉल आला त्यानंतर सलग 3 वाईट बॉल. एक्स्ट्रा किती धावा खर्च केल्यात मॅडीने. गोलंदाजीवर थोडं लक्ष द्यावं लागेल. चूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं आहे. राजा बघा, आपण लक्ष द्या थोडं. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. पंचांचा कोणता इशारा आला नाहीये म्हणजे डॉट बॉल आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 14 वर स्थगित आहे. फ्रीड बॉल होता. मोठा फटका खेळण्याची संधी होती पण मोठा फटका मात्र काही खेळता आला नाही. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर उपस्थित. धाव एक. एका दुका सिंगल डबल काम कितपत चालेल ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 15 वर. सेकंड ओव्हर.
षटक दुसरंही लांबवलं षटक, कारण एक्स्ट्रा बघा अतिरिक्त भरपूर आल्यात मोठ्या प्रमाणावरती सुजल. ऑन साईडला वळला गेला बॉटमॅनचा चांगला वापर आपण पाहतोय मनगटी साह्याने. फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर आहेत, 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे, आता टोटल 17 वर 17 ऑन बोर्ड. चेतन लोणे, चेतन पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. लॉंग दी कापेट मागे फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. लीगल चेंडू किती झालेत बघूया आपण या षटकामध्ये. 4. आणि ओव्हरऑल टोटल बॉल किती हाताळले तर तब्बल 8. म्हणजे 3 व्हाईट बॉल, 1 नो बॉल, 4 लीगल डिलिव्हरीज, ज्यामध्ये फक्त 4च धावा खर्च आहेत. फटका चांगला ताबडतोड षटकार. पॉवर पॅक्टेड. काय संपर्क झाला. धावसंख्या आता 24 वर आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धाव पटलावर. 24 रन्स ऑन बोर्ड. बरं तयार. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती. अर्ध्या बॅटनं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धावेत घेण्याचा प्रयत्न देखील आहे, कारण शेवटचा बॉल होता. स्ट्राईक स्वतःकडे त्याला हवी आहे. षटक पहिलं पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर माफ करा, धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारे बॉलिंग झाली, धावसंख्या फक्त 9 खर्च केला होता. पण या ओव्हरमध्ये आपण एकंदरीत जर पाहिलं, एक षटकार आला, अतिरिक्त धावा देखील आपण पाहिल्या 5 आल्या, 3 सिंगल, 1 डबल, 16 धावा या षटकामध्ये देखील आल्यात. हे थोडं महागडं षटक राहिलं. 2 ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावर. रोहितला आपण पाहतोय कुंदरची मार्क वर. धावसंख्या आपण पाहिली तर 25 झाल्यात. 25 धावा धाव पटलावरती लागतायत. किडनी. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. रोहित भालेराव खरं तर व्यावसायिक क्रिकेटसाठी ओळखला जातो. खडेकोलेली गावाला तो बिलॉंग करतो, पण खरं तर व्यावसायिक क्रिकेट सर्वात जास्त प्रमाणावरती तो सातत्याने खेळताना आपण पाहतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये बहुतांश वेळी त्याला क्वचितच आपण पाहत असतो. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉक होल मध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर आता 26 या आकड्यावरती 26 ऑन बोर्ड. 26 धावा धाव पटलावरती आता. रोहित पुन्हा एकदा सज्ज होता. पुढचा बॉल षटक 30. ऑन साईडला वळवला गेला. पुन्हा एकदा लॉंगी कापेट मागे डीप मध्ये मिड विकेटला बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 27. चेतन लोणे. चोवीस चेंडू तुमच्याकडे आहेत. 24 चेंडू मध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर
45-50 पर्यंत तरी आता पोहोचणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे स्कोकार्ड सुरू आहे. 9 बॉल अजूनही बाकी आहेत या इनिंग मध्ये. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजूनही. फटका बघा, क्या बात आहे. संपर्क काय उत्तम झाला, पण झेल त्याहून सुंदर. What a catch! Catch of the match, catch of the day, catch of the tournament. Big wicket down. सागर गायकवाड, नरेश, या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सर्व ऑल ट्रॉफीज जर आपण पाहिल्या तर सन्माननीय अरविंद जरग साहेब जे उपसरपंच आहेत त्यांच्या वतीनं आपण पाहतोय ऑल ट्रॉफीज. या स्पर्धेमध्ये सगळ्या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात आणि दोन्ही पारितोषिक जर आपण पाहिलं तर त्यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत झालाय. सन्माननीय अरविंद जरग साहेब उपसरपंच आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार. 8व्या बॅटनं हल्ला करण्याचा प्रयत्न. मी स्टॅमिंग बॉल अवेत फिल्डर तिथे पोहोचले आहेत. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. उपसरपंच चषक ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. सन्माननीय अरविंदजी जरग साहेब त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑल ट्रॉफीज दोन्ही पारितोषिक आम्हाला पुरस्कृत झाले. त्यांचे देखील आम्ही हृदय अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. बघा दोन्ही संघ लक्ष द्या. बघा आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमच्या स्कोररला ऑनलाईन अपडेटरला खूप त्रास होतोय. पंडित न्यू बॅटर पंडित. सागर गायकवाड खेळाडू अगदी शोधून कुठून आणतात काही कळायला मार्ग नाहीये. बॅक टू बॅक विकेट्स. मला तर वाटतं तन्मय आता येईल. बॅटिंग लाईन बघा आता तन्मयला पाठवलंय.
ज्या प्रकारे सध्याच्या घडीला सत्र पहिलं सुरू आहे. धावसंख्या मात्र तितकी फार काही बनत नाही आहे. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला फटका. पंच काय इशारा करतात पाहूया आपण. षटकार आलाय. 6 धावा या महत्वाच्या धावा आहेत. या धावा भरपूर इम्पॉर्टंट. बघा मिनेश मामा तुम्ही दोन्ही हातवर केले होते. एकच धावे नाही बघा. इथून ते त्या भागातलं काय दिसत नाही बघा. आम्ही या साईडला बसलोय. आड बसलो थोडं. मिनेश मामा म्हणून तुम्ही 2 हातवर केले होते. काही क्षणासाठी असं वाटलं की 6 आहेत. नाही किती. एकच धाव. एकच धाव आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बोललो मी बोललो 1 बॉल झाला. हा बोलतो नाही झाला. एकच चेंडू शिल्लक आहे. चला येस बोललो ना आपण. लक्ष द्यायचं. 30 धावा धावफलकावर. 30. हाफ ट्रॅकर. वाईट बॉल. अवांतर धाव. धावसंख्या 31 वर आहे. पहिल्या ओव्हरला 9 आल्यात. त्यानंतर 16. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण बघूया किती आहेत. 3च धावा आहेत तिसऱ्या ओव्हर मध्ये. सागर गायकवाड. थर्टी 37 झाल्या. 38 करायच्या आहेत.
थांबा थांबा चेतन ढोणे. पस्तीस झाल्या, 36 करायच्यात. लक्ष द्या. 35 35 धावा दाखल करते. 36 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आला सागर, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16, तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 झाल्यात. किडनीच्या षटकात 4 धावा आल्यात. एक एक्स्ट्रा 3 सिंगल आहेत. 4च धावा आहेत. लाईव्हला चेक केलंय सागर गायकवाड, युट्यूब लाईव्ह. छत्तीस धावांचं लक्ष. 36. मिनेश मामा पंच, आपण बॉल कलेक्ट करा आणि प्लीज विलास नाना 11 आपण एका बाजूला उभे राहा. पूर्ण संघ. वडवलीचा बायकरमॅन ऋतिक पाटील. ऋतिक 20 की 19? येस, मला वाटतं 19 बाईक आहेत ऋतिकच्या नावावर. चेतन ढोणे यांचे परम मित्र ऋतिक पाटील वडवली यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा तांबा पंच, पंडित गोलंदाजी मार्कवर. येस, स्टार्ट करा. दे दणका प्रवीण खनका, वेलकम. विलास नाना 11 मध्ये मारतो खेळत आहेत. दुर्वेश मडवी. आज टेनिस बोर्ड क्रिकेटचे बघा अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा अभिमान, वाकणची शान केतन म्हात्रे, आकाश भोईर घेसर. चला, कल्याण वॉरियर्स आणि रिची जितू निलेश शिलेवॅन डोंबिवली. पहिल्या बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंग सन्माननीय उपसरपंच अरविंद दादांचे ते शुभ आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. खरं तर दादांचं मी आभार व्यक्त करण्यास स्पर्धेच्या वतीनं, कारण दोन्ही पारितोषिक त्याचप्रमाणे सर्व ट्रॉफीज अरविंद दादांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात. अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आदर प्रित्यर्थ ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. खरं तर दादांची साथ, अरविंद दादा यांची साथ आहे या स्पर्धेला आणि खरं तर त्यांच्याच पाठिंब्यामुळे ही भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रबार
फटका आपण पाहतोय, मोठा खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन मला तर वाटतंय 2च धावा आहेत. कल्याण वॉरियर्स रिची जिथून 11 डोंबिवली टॉससाठी सज्ज राहा. विद्यमान उपसरपंच सन्माननीय अरविंद दादांना विनंती करेन की आपण टॉस करा आपल्या शुभ हस्ते. मिटकीचे विद्यमान उपसरपंच अरविंदजी जरग साहेब सोनार साहेबांना विनंती आहे की आपण आपला शुभ हस्ते टॉस करायचा आहे. धावसंख्या किती पाहूया आपण. 36 टार्गेट आहे आता धावफलकावरती सध्या 3 धावा आहेत. 3 चेंडू 3 धावा. सागर गायकवाड यांचे वैशिष्ट्य आहे ते खेळाडू कुठून आणतील आणि ते कसे खेळतील हे अनपेक्षित असतं. आणि आता गोलंदाजी बघा, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 4, अतिरिक्त धाव मिळते. व्हाईट बॉल पंडित. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ टायमिंग. संपर्क देखील सुंदर झाला. हवाई यात्रा सिक्सर. आकाश भोर घेसर, ऋतिक पाटील वडवली, दुर्वेश मडवी घेसर. दर्शन मडवी. चला सगळ्यांनी बाजूला व्हा थोडं. चला पंच. वेगवान होता, पडल्याच्या नंतर जास्त गतीने चेंडू रक्षकाच्या हातामध्ये डॉट. सागर गायकवाड आता म्हणत असेल की एकदाशी पाऊस पडायला हवा. पाऊस पडला तर गोलंदाजांना जास्त ऍडव्हान्टेज मिळेल, जास्त गतीने बॉल स्कीट होईल. महत्वाचा आहे हा फॅक्टर देखील खूप महत्वाचा. 10 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला षटक पहिलं ते नंबोत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये बॉल. चॉईस बॉल नाहीये बघा. शाबास.
ओ संपर्क खूप चांगला झाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेलाय. 6 धावा. चला विलासनान इलेव्हनचे सगळे खेळाडू आपण एका बाजूला बघा, इथून काही दिसत नाहीये प्लीज. बॉलर्स नेम मुकेश दास. येस हा मुकेश दास आहे बघ, बोललो ना तुला. वेगवान गती प्रचंड आपल्याला पाहायला मिळाली. ह्यावेळेस डॉट बॉल आला. बॉलिंग लाईन देखील चांगली, बॉलिंग अटॅक देखील चांगला. ह्यूग 11 तिसगाव गेल्या संडेला याच क्रीडांगणावरती ते चॅम्पियन्स राहिले होते, पण तेव्हा खेळाडू जर आपण पाहिले त्यांच्या संघामध्ये कोण होते, सूरज केने, केतन म्हात्रे, मोठी नावं त्या संघामध्ये होती. अमोल पाटील, योगेश पाटील, विशू पवार, करण बाने, ही मोठी नावं होती. आज मात्र आपण पाहिलं तर ती सगळी नावं नाही आहेत या संघामध्ये, ते खेळाडू नाही आहेत, तरी देखील आपण पाहतोय चांगली लढत आहे. पुन्हा एकदा किरेक माटेट लॉंग बिग वे सिक्सर. यावेळेस देखील आणखीन एक फटका चांगला. मॅच संपलीये, मॅच फिनिश, सामना संपला, सामना ते जिंकलाय विलासनान 11 किडनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल. टॉससाठी या कल्याण वॉरियर्स आणि रेची जिथून निलेश 11 डोंबिवली